तर मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 31 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की अर्णवला समजलेलं असतं की राकेश अंजलीच्या मनात आपल्याविषयी विष पेरण्याचं काम करतोय. अर्णव अंजलीकडे येतो. अंजली आपल्या मनातली सगळी खंत बोलून दाखवते. अर्णव राकेशची माफी मागतो. अर्णव म्हणतो, जीजू सॉरी, मी आज सकाळी तुमच्यासोबत जे वागलो ना ते चुकीचं होतं, मला माफ करा. राकेश म्हणतो, इट्स ओके, मी तुला कधीच माफ केलं, माझ्या मनात तसं काहीच नाही आहे. अर्णव राकेशला मिठी मारतो आणि अर्णवचं लक्ष राकेशच्या खिशाकडे जातं. राकेशच्या खिशातून अंजलीचं मंगळसूत्र बाहेर पडलेलं असतं. अर्णव विचारतो, जीजू हे काय तुमच्या खिशामध्ये? राकेश खिशाला हात लावणार तोपर्यंत अर्णव पटकन ते गंठण काढतो आणि तो म्हणतो, ताई हे बघ मंगळसूत्र. अंजलीला एकदम धक्का बसतो. आपल्या समोरच चोरी झाली होती आणि राकेश त्यांच्या मागे गेला होता, पण चोरी झालेलं मंगळसूत्र राकेशकडे आलं तरी कसं? अंजली त्याच्याकडे संशयाने बघत असते. तर राकेशचा एक प्लॅन अजून हाणून पाडलाय म्हणून अर्णव खुश होतो. तो ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, मी राकेशचा एक मोठा प्लॅन जस्ट फ्लॉप करून आलोय. ईश्वरीला काहीच त्याचं वाटत नाही. ईश्वरीचा चेहरा पडलेला असतो, उदास असतो. अर्णव म्हणतो, मी सिंदूर काय झाले, तू अशी काय एवढी अपसेट आहे, काय होते का तुला? ईश्वरी काहीच सांगू शकत नाही. अर्णवचं लक्ष ईश्वरीच्या पायाकडे जातं. ईश्वरीच्या पायाजवळ फोटो पडलेला असतो. अर्णव फोटो बघतो आणि म्हणतो, हे काय आहे? अर्णव तो फोटो उचलतो आणि बघणार असतो. ईश्वरी पटकन त्याच्या हातातून फोटो हिसकावून घेते. अर्णवला कळतं की काहीतरी खूप मेजर घडले आणि असं काहीतरी घडले की ज्यामुळे ईश्वरी काहीतरी लपवते. तिला घरी काय जायचं होतं, हे फोटो काय लपवते, ती उदास आहे, ताप काढलाय तिने, म्हणजे खूप मोठं काहीतरी घडले. अर्णव हे सगळं शोधून काढायचं ठरवतो. आता ईश्वरी, आई आणि ते अर्णवच्या बाबांमध्ये नेमकं काय झालं होतं, तो फोटो काय आहे हे कसं जाणून घेते आणि अर्णवला जेव्हा फोटो सापडेल त्यावेळेस तो ईश्वरीचा स्वीकार कसा करतोय हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की ईश्वरी आपल्या रूममध्ये झोपलेली असते आणि वल्लरी हळूच तिच्या रूममध्ये येते. वल्लरी मनात म्हणते, या ईश्वरीने फोटो बघितलाय म्हणून तर तिला ताप आलाय, पण हिने फोटो बघितलाय पण अर्णवला नाही दाखवलाय, म्हणजे हिने फोटो इथेच कुठेतरी लपवला असेल. वल्लरी रूममध्ये सगळीकडे फोटो शोधायला लागते. तिची नजर कपाटावरती पडते. वल्लरी ईश्वरीच्या कपाटामध्ये फोटो चेक करते. वल्लरी कपाटामध्ये शोधाशोध करत असताना आजी, अविनाश, अर्णव तिथे येतात. सगळे बघतात तर अर्णव खाली, ईश्वरी झोपलेली आणि वल्लरी यांच्या कपाटात काहीतरी शोधते. आजी विचारतात, वल्लरी तू इथे काय करतेस? वल्लरी म्हणते, मी ईश्वरीला बघायला आले होते. अविनाश म्हणतो, हो का, ईश्वरीला बघायला आली होतीस आणि मग यांच्या कपाटात काय करतेस? वल्लरी पुरती घाबरते, काय उत्तर द्यावं तिला काही कळत नाही. तर इथे अंजली, राकेश देवळामध्ये आलेले असतात. ते ईश्वरीसाठी देवाकडे प्रार्थना करतात आणि घरी जात असतात. तेवढ्यात 2 गुंड तिथे येतात. ते अंजली, राकेश यांना मारण्याची धमकी देतात आणि अंजलीच्या अंगावरचं सगळं सोनं मागतात. अंजली आपल्याकडे असलेले सगळे दागिने त्यांना काढून देते. ते गुंड दागिने घेऊन पळून जातात. राकेश अंजलीला म्हणतो, अंजली तू इथेच थांब, मी आलो, बघतो ना ते गुंड हाताला लागतायत का. राकेश अंजलीला तिथेच थांबायला सांगून तो धावत त्या गुंडांच्या मागे जातो. तर इथे अविनाश विचारतो, वल्लरी यांच्या कपाटात काय शोधत होतीस ग तू? वल्लरी म्हणते, मी इथे आले या ईश्वरीला बघायला, पण तिला थंडी लागत होती, एक्स्ट्रा पांघरून आहे का हे बघत होते त्यांच्या कपाटामध्ये, बाकी काही नाही. अविनाशचा काही विश्वास बसत नसतो. वल्लरी एवढीही चांगली कधीच वागू शकत नाही. ईश्वरीची काळजी तर तिला अजिबात नाही आहे आणि त्यात ती ईश्वरीला बघायला आली, पांघरून टाकते, यामध्ये त्याला गडबड जाणवते. या सगळ्यांचं बोलणं चालू असतं आणि ईश्वरीला जाग येते. अर्णव स्वतःच्या हाताने बनवलेला ईश्वरीच्या आवडीचा चहा तिला देतो. सगळे ईश्वरीची काळजीने विचारपूस करतात. तर वल्लरी ईश्वरीच्या चेहऱ्याचा अंदाज घेत असते. ईश्वरीने फोटो पाहिलाय का याचा अंदाज घेते. तर इथे राकेश त्या गुंडांकडे येतो. त्या गुंडांना म्हणतो, ए चला, जेवढं सोनं काढलंय ना ते द्या मला इथे. राकेश सगळं सोनं रुमालामध्ये बांधून घेतो. त्या गुंडांना त्यांचे पैसे देतो आणि त्यांना जायला सांगतो. ते गुंड निघून जातात आणि इथे राकेश मनात म्हणतो, वा वा वा, 2-3 लाखांची सोय झाली, आता काय दादाला एकदम गप्प बसवता येईल. राकेश आपलं स्वतःचंच कौतुक करतो, स्वतःच्या मेंदूचं, डोक्याचं कौतुक करतो आणि तो रुमाल खिशात टाकून अंजलीकडे जातो. तर इथे आजी ईश्वरीला म्हणतात, ईश्वरी तू लवकर बरी होणार आहेस. आजी वल्लरीला म्हणतात, वल्लरी हिची दृष्ट काढ. वल्लरीला काही दृष्ट काढायची नसते, पण आता आपण मगाशी एवढी काळजी दाखवली म्हटल्यावरती वल्लरीला ईश्वरीची दृष्ट काढावी लागते. वल्लरी मनात म्हणते, ही ओल्ड लेडी किती मूर्ख आहे,
म्हणजे जिची सगळ्यात जास्त दृष्ट लागणार आहे तिलाच दृष्ट काढायला सांगते. या सगळ्याचा काही फायदा नाही आहे. वल्लरी काढायची म्हणून ईश्वरीची दृष्ट काढते आणि ते सगळे ते मीठ मोहरी उतरवून टाकलेली जाळण्यासाठी खाली जातात. अर्णव ईश्वरीला चहा घ्यायला सांगतो आणि तिला औषधं देतो. ईश्वरी हट्ट करत असते. तिला घरी जायचं, आईला भेटायचं असं म्हणत असते. अर्णव तिला आराम करायला सांगतो, नकार देत असतो, पण ईश्वरी काय ऐकायला तयार नसते. अर्णव ईश्वरीला सांगतो, मी आवरून येतो, आपण दोघं जाऊ, येणार तर मी तुझ्यासोबत. ईश्वरी म्हणते, नका, तुम्ही नका येऊ, मी रिक्षाने जाते, तुम्हाला कामं असतील ना तुम्ही कामं करा. अर्णव म्हणतो, नाही, मी तुला घेऊन जाणार. अर्णव ईश्वरीला तयार व्हायला सांगतो आणि दोघंही ईश्वरीच्या माहेरी जातात. ईश्वरी धावत आपल्या आईकडे येते आणि मिठी मारते. ईश्वरीची आई बॅग पॅक करत असते. ईश्वरी विचारते, आई, ही बॅग का पॅक करतेस तू? आई म्हणतात, ईश्वरी, अगं, एक पुण्याला डॉक्टर आहेत, मोठे डॉक्टर आहेत, बाबांची ट्रीटमेंट तिथे होऊ शकते. 2-3 दिवस लागतील, पण 2-3 दिवसानंतर आम्ही येऊ, बघू, काहीतरी फरक पडेलच. ईश्वरीला वाटतं की 2-3 दिवस नाही, 2-3 दिवस जरा जास्तच होतात, आत्ताच आपण आईशी बोललं पाहिजे. आई म्हणते, तुम्ही दोघं बसा, मी चहा घेऊन येते. ईश्वरी म्हणते, चल आई, मी तुला मदत करते. आई, अर्णव, नम्रता सगळे ईश्वरीला आराम करायला सांगतात. ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही जा ऑफिसला, संध्याकाळी या, तुम्हाला कामं असतील ना, मी इथे थांबते, संध्याकाळी मला घ्यायला या. अर्णव म्हणतो, कामं वगैरे काही नाही आहे, मी इथेच थांबणार आहे. ईश्वरी अर्णवला सारखं जायला सांगत असते आणि आईशी बोलायचा विषय काढणार असते, पण अर्णव काही जात नाही. ईश्वरी अर्णवचं लक्ष नसताना किचनमध्ये जाते. ईश्वरी आईला म्हणते, आई, मला महत्त्वाचं बोलायचं होतं. आई विचारते, काय झाले? ईश्वरी म्हणते, आई, मला एक सांग, तू आणि ईश्वरी अर्णवच्या बाबांचा विषय काढणार तेवढं तिथे अर्णव येतो. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, हे काय चालले तुझं? अगं, आराम कर ना. ईश्वरी खूप भडकते. ईश्वरी म्हणते, काय चाललं तुमचं? अहो, मी माझ्या आईशी 2 मिनटं बोलू शकत नाही का? तुम्ही जा ना, तिथे बसा ना. ईश्वरी नवऱ्याशी अशी उद्धटपणे बोलते म्हणून आई ओरडते. आई म्हणते, ईश्वरी, ही कुठली भाषा आहे बोलण्याची? अगं, ते तुझ्या काळजीने बोलतायत ना. ईश्वरी म्हणते, अर्णव सर, सॉरी, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही वरांड्यात बसा, आम्ही दोघी बोलून तिकडे येतो. अर्णव काही ऐकायला तयार नसतो. अर्णव विचारतो, तुमच्या दोघींचं काही सिक्रेट आहे का? आई म्हणतात, नाही हो, काही सिक्रेट नाही आहे, तुम्ही बसा दोघंही, मी चहा आणते. अर्णव ईश्वरीला बसवतो आणि तिला आराम करायला सांगतो. अर्णवला ऑफिसमधून फोन आलेला असतो. ईश्वरी म्हणते, तुम्ही जा ऑफिसला, मीटिंग वगैरे कॅन्सल करू नका. ईश्वरी सारखं आपल्याला घराबाहेर हकलवते हे अर्णव नोटीस करतो. अर्णव विचारतो, काय झाले मी सिंदूर, अशी का वागतेस तू विचित्र? ईश्वरी काहीच सांगू शकत नाही. ईश्वरी मनात म्हणते, जोपर्यंत हे सर इथे आहेत ना, तोपर्यंत मला काहीच सांगता येणार नाही, पण मला काहीतरी करावं लागेल. जोपर्यंत मी आईशी बोलत नाही, सगळं सत्य जाणून घेत नाही, तोपर्यंत माझं मन काही शांत होणार नाही. तर इथे अंजली राकेशची वाट बघते. राकेश हिच्याकडे धावत येतो आणि म्हणतो, अंजली, अगं, त्या गुंडांचा पाठलाग केला, पण ते पळून गेले. अंजली म्हणते, जाऊ द्या हो, ते गुंड आहेत, उगी त्यांच्या नादी लागू नका, आपण पोलिसात कंप्लेंट करू ना. राकेश म्हणतो, चालेल, तुला आधी घरी सोडतो आणि मग पोलीस चौकीला जातो. राकेश अंजलीला घरी घेऊन जातो. तर इथे अर्णव ईश्वरी आईला भेटून घरी येतात. ईश्वरीला सारखं वाटत असतं की आईशी आत्ताच बोललं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. अर्णव विचारतो, मी सिंदूर, काय झाले, तू शांत काय, काही घडलंय का? ईश्वरी उदासच असते. ती काही सांगू शकत नाही म्हणून तिला वाईट वाटतं आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.